आज पहिल्यांदाच मी शेतामध्ये ना कांदे लावून बघितले. त्याच्या आधी ना आज होता समर्थाच्या दादाचा बड्डे. त्याच्यासाठीच आम्ही गावाला आलो होतो आणि मग ना त्याच्या बड्डेसाठी मी इथे छोटासा असा केक बनवून त्याला सरप्राईज दिलं सकाळी उठल्यानंतर. त्याच्यानंतर लगेचच ह्या दोघांचं ना सकाळी सकाळी ते गाडी खेळायचं काम सुरू झालं होतं आणि आज ना मी बड्डे पार्टीसाठी बनवणार होतो चिकनची बिर्याणी. तर ना मी लगेचच तयारी करायला घेतली. पहिले तरी ते चिकन मॅरिनेट करायला ठेवलं आणि ह्यावेळी जरा जास्त प्रमाणात बनवणार होतो. तसं तर बिर्याणी बनवून आता मला भरपूर सारी प्रॅक्टिस झाली आहे, तरी पण ना असं वाटत होतं की मसाल्यांचं प्रमाण चुकलं नाही पाहिजे, कारण ना पाहुण्यांना बिर्याणी करायची म्हटल्यानंतर ना थोडीशी भीती वाटते. चिकन छान असं मॅरिनेट झालं होतं, मग छान असं परतून घेतलं आणि शिजायला ठेवलं. चिकन शिजण्याआधीच ना मी ते तांदूळ शिजवून घेतला होता आणि तांदूळ ना अर्धा ते 1 तास शिजवून छान असं ताटामध्ये पसरवून ठेवलं ना तर बिर्याणी खूप सुट्टी होते आणि खायला पण ना खूप छान अशी टेस्ट लागते. मग काय बिर्याणी दम द्यायला ठेवून दिली. त्याच्यानंतर इथे डेकोरेशन पण रेडी होते आणि आमचा बड्डे बॉय पण रेडी होता. मग मस्त असे त्याचे फोटोज वगैरे काढले. त्याच्यानंतर त्याचं ऑप्शन सेलिब्रेशन झाल्यानंतर मस्त असा बिर्याणीवर ताव मारला आणि त्याच्यानंतर ना इथे समर्थाच्या आणि गाईच्या गप्पा चालू होत्या. आणि मग काय गाईने जेव्हा समर्थाला तोंड लावलं ना मग आली माझ्याकडे रडत रडत. त्याच्यानंतर आता आमच्या शेतामध्ये ना कांद्याची लागवड चालू आहे, म्हणूनच आम्ही थोडीशी मदत करायला गेलो होतो. आणि मग काय समर्थाने पण ना इथे छान तिच्या पप्पांना थोड्या वेळानं मदत करू लागली, म्हणजे सगळ्या जुड्यांना गोणीमध्ये भरल्या आणि त्याच्यानंतर मी लागले रोप उपटू. आणि असं त्यांना कांद्याच्या लागवडीमध्ये मला ना रोप उपटायला खूप जास्त आवडतं, पण समर्थामुळे ह्यावेळी काही एवढी जास्त मदत झाली नाही. आणि त्याच्यानंतर ना मी गेले होते शेतामध्ये, जिकडे कांदे लागवड चालू होती ना तिकडेच कांदे लावून बघण्यासाठी. खरं तर हा हट्टास माझ्या सासूबाईंचा होता. त्यांचं असं म्हणणं होतं की व्हिडिओ काढ तू कांदे लावताना. त्यांना खूप सारी हाऊस होती, म्हणून मग मी थोडेसे कांदे लावून बघून व्हिडिओ काढला. तर तुम्हाला ना मला व्हिडिओमध्ये बघून नक्की सांगा की मला कांदे लावायला जमले की नाही. तर थँक्स फॉर वॉचिंग अँड बाय. फॉलो मी.